नमस्कार आणि वेलकम आरटेक एज्युकेशन या मराठी युट्यूब चॅनलमध्ये आपलं सर्वांचं हार्दिक स्वागत। नमस्कार आणि वेलकम आरटेक एज्युकेशन मध्ये सर्वांचं हार्दिक स्वागत। या ठिकाणी आपण आज बघतोय की 17 नोव्हेंबर 2025 रोजी यशवंतराव चव्हाण महाराष्ट्र मुक्त विद्यापीठ नाशिक या विद्यापीठांतर्गत या ठिकाणी या युनिव्हर्सिटीकडून आज परिपत्रक जारी करण्यात आलेलं आहे। यामध्ये स्पष्ट दिलेलं आहे की पदवी आणि पदव्युत्तर पदवीला जे काही विद्यार्थी शिकत आहेत, अभ्यासक्रम पूर्ण करत आहेत, यामध्ये नियमित विद्यार्थी असतील किंवा पुनर्परीक्षा विद्यार्थी असतील तर या ठिकाणी पुनर्परीक्षा जर देत असतील त्यांच्यासाठी होम असाइनमेंट म्हणजेच गृहपाठ ऑनलाईन पद्धतीने सादर करण्याबाबत महत्त्वाच्या सूचना दिलेल्या आहेत। यामध्ये एक लक्षात ठेवायचं की परिपत्रकाचं तुम्ही परिपूर्णपणे वाचन करू शकता। यामध्ये NEP 2020च्या अगोदरचे जे ॲडमिशन घेतलेले आहेत आणि त्यानंतरचे असतील तर त्या अभ्यासक्रमाचे सर्वांचे या ठिकाणी होम असाइनमेंट आलेले आहेत। यामध्ये तुम्ही बघू शकता, हे परिपत्रक हे आपल्या व्हिडिओच्या लिंकमध्ये तुम्हाला भेटेल, त्यामध्ये तुम्ही ते वाचू शकता। त्यासोबत या ठिकाणी दिलेलं आहे बघा की डिसेंबर 2025च्या जे काही एक्झाम आहे टर्म एंडची, तर या ठिकाणी जे काही सत्र आहेत, सेमिस्टर आहेत, त्या पद्धतीनं या ठिकाणी तुम्ही बघू शकता की जुलै 2025 UG आणि PGचे जे काही विद्यार्थी आहेत तर या ठिकाणी ज्यांनी नवीन प्रवेश घेतलेले आहेत त्यांच्यासाठी सुद्धा जे जुलैमध्ये फ्रेश प्रवेशित असतील किंवा रिपीटर असतील, ज्यांचे सेमिस्टर मागे राहिलेले असतील, तर या सर्वांना आता या ठिकाणी होम असाइनमेंट जे आहे ते पूर्ण करायचे आहे। या ठिकाणी एक सूचना दिलेली बघा महत्त्वाची, ती म्हणजे परीक्षार्थी अभ्यासक्रमामध्ये अनुत्तीर्ण विद्यार्थ्यांनी जे काही उत्तीर्ण झालेले नाहीत विद्यार्थी, होम असाइनमेंट हे पुन्हा सादर करावे अशी माहिती पुस्तिका किंवा अभ्यासक्रमामध्ये नमूद असेल त्यांनाच लागू राहील। म्हणजे जे काही कोड आहेत आपल्या अभ्यासक्रमाचे, जर या ठिकाणी पुनर्परीक्षा देत असाल तर यामध्ये बऱ्याचशा विद्यार्थ्यांना होम असाइनमेंट ऑनलाईन द्यायची की ऑफलाईन द्यायची याची सुद्धा स्पष्ट सूचना या परिपत्रकामध्ये दिलेल्या आहेत। यासाठी टाइम टेबल पण दिलेला आहे, तुम्ही या ठिकाणी बघू शकता। विद्यार्थ्यांनी ऑनलाईन सादर करण्यासाठी गृहपाठ तपासण्याचा कालावधी, विद्यार्थ्यांनी गृहपाठ अपलोड करणे, गृहपाठ जे आहे ते होम असाइनमेंट जे अपलोड करण्यासाठी 15 डिसेंबर तारीख आहे सध्या। विद्यार्थ्यांनी अपलोड केलेले गृहपाठ अभ्यास केंद्राने पडताळणी करणे 18 डिसेंबरला आणि त्यानंतर समंत्रकांनी गृहपाठ तपासणी करणे 28 डिसेंबरला। या पद्धतीनं या ठिकाणी आपल्याला कालावधी दिलेला आहे। आता या ठिकाणी आपल्याला हे आता असाइनमेंट कसे डाउनलोड करायचे, यामध्ये एक लक्षात घ्या की जे विद्यार्थी नवीन असतील त्यांच्यासाठी ही सूचना आहे की या ठिकाणी आपल्याला वेबसाईट दिलेले आहेत बघा यामध्ये, तर या लिंक जी दिलेली आहे तर या लिंकला आपण क्लिक करून आपल्याला जी काही PDF दिलेली आहेत या विद्यापीठांतर्गत, याच PDF मधल्या लिंकला आपल्याला जी काही ब्ल्यू दिसते तर या ठिकाणी तुम्हाला आता ग्रीन झालेले दिसत आहे, तर या ठिकाणी आपण क्लिक करून त्याला आपण लॉग इन करू शकतो। आता या ठिकाणी तुम्ही हे बघू शकता की ही जी वेबसाईट आहे याला आपण क्लिक करायचं आहे, युजर गाईड वगैरे सगळ्या गोष्टी दिलेल्या आहेत। या लिंकला आपण कॉपी पेस्ट करून किंवा डायरेक्ट लिंकला क्लिक करून आपण त्या वेबसाईटवर जाऊ शकता। आता यामध्ये आपल्याला या ठिकाणी या वेबसाईटवर गेल्यानंतर रजिस्ट्रेशन करावं लागणार आहे किंवा रजिस्ट्रेशन ऑलरेडी असेल ID पासवर्ड तर त्याचा आपल्याला वापर करायचा। तर या ठिकाणी आपण कसं करायचं आहे ते आपण बघणार आहोत। यामध्ये सविस्तर तुम्हाला कुठल्या अभ्यासक्रमासाठी कुठल्या सूचना आहेत, त्यानंतर प्रत्येकाने आपली जी उत्तरपत्रिका आहे ती स्वतःच्या PRN नंबर सहित प्रिंट करावं लागणार असल्यामुळे त्या ठिकाणी आपलं लोगोच्या टाईपमध्ये म्हणजे बॅकग्राऊंडला आपल्याला या ठिकाणी आपलं ते परीक्षा जो आहे PRN नंबर आहे, परमनंट रजिस्टर्ड नंबर, तो त्या ठिकाणी दिसतो आपल्या उत्तरपत्रिकेमध्ये। प्रत्येकाच्या सेपरेट पानावर उत्तरपत्रिका लिहायच्या म्हणून सूचना आहेत। आपल्याच PRN नंबरच्याच उत्तरपत्रिका आपल्याला डाउनलोड करायच्या आहेत, जेणेकरून आपल्याला त्याच्यावर ते गृहपाठ आपल्याला लिहून PDF बनवून तो ऑनलाईनच सबमिट करायचा आहे। ऑफलाईनच्या संदर्भामध्ये ज्या अभ्यासक्रम जे जुने आहेत आणि ज्यांचे मागील पेंडिंग विद्यार्थी राहिलेले असतील तर त्यांच्यासाठी वेगळ्या सूचना आहेत, यामध्ये ते या PDFच्या माध्यमातून तुम्ही वाचू शकता। व्हिडिओ अधिक हा मोठा होईल त्यापेक्षा आपण आता लॉग इन कसं करायचं ते आता बघणार आहोत। आता या ठिकाणी आपण या लिंक जे आहे तर या लिंकला आपण क्लिक करणार आहोत। या लिंकला जर क्लिक केल्यानंतर आपण असं पोर्टलवर जातो बघा। या ठिकाणी द लास्ट डेट सबमिशन ऑफ होम असाइनमेंट 15 डिसेंबर 2025 म्हणून असं एक पोर्टल हे ओपन होईल। यामध्ये स्टुडंट लॉग इन आणि ॲडमिन लॉग इन ह्या दोन गोष्टी तुम्हाला दिसतील। यामध्ये आपण स्टुडंट असल्यामुळे आपण या स्टुडंट लॉग इनला आपण क्लिक करणार आहोत। या ठिकाणी ते सांगते OASIS म्हणून ऑनलाईन याचा लॉंग फॉर्म असा आहे की ऑनलाईन असाइनमेंट सबमिशन अँड इन्फॉर्मेशन सिस्टीम अशी नावाची टॅब ओपन होते नवीन, आणि या ठिकाणी हॅव यू ऑलरेडी रजिस्टर्ड येस जर म्हटल्यानंतर आपण या ठिकाणी आपला PRN नंबर
टाकायचा आहे. काय करू शकतो किंवा मागील जर लक्षात असेल तर तो टाकून बघा. नाही ओपन झाला तर सरळ त्याला रजिस्टर करा PRN नंबर टाकून. या ठिकाणी आपण रजिस्टरला जर म्हटल्यानंतर PRN नंबर टाकायचा. PRN नंबर टाकल्यानंतर आपल्याला पुढील स्टेप ओपन होते. PRN नंबर टाकल्यानंतर व्हेरीफाय करा. त्यानंतर तुम्हाला 2 गोष्टी दिसतील त्याच्यामध्ये की मोबाईल नंबरला OTP पाहून व्हेरीफाय करा किंवा ईमेल IDवरला OTP टाका आणि त्यानंतर तो OTP टाकल्यानंतर तो सांगेल की तुमचा जो पासवर्ड आहे तर तो पासवर्ड तुम्ही जो टाकायचा आहे तर तो टाकून जन्मतारीख टाकून बघा. डायरेक्ट डेट, मंथ आणि टोटल इयर जे आहे तर ते टाकून बघायचं आहे पासवर्डला. तो जर नाही केला तर त्याला रजिस्टर करून घ्या. आणि तसा ज्यावेळेस तुम्ही नवीन पद्धतीने करायला जाल तर या पेजवर जेव्हा PRN व्हेरीफाय कराल तर त्या ठिकाणी मोबाईलचा किंवा ईमेलचा OTP टाकून त्यानंतर तुमचा पासवर्ड विचारेल. तर त्या ठिकाणी तुम्हाला सूचना दिलेली आहे स्पष्ट की तुमचा डेट ऑफ बर्थ टाका. UR फर्स्ट ऑफ ऑल जर करत असाल तर त्या ठिकाणी जन्मतारीख टाका आणि त्यानंतर तुमचा पासवर्ड तुमचा स्वतःचा बनवून घ्या. आपला स्वतःचा बनवून घेतलेला पासवर्ड आपल्याला लक्षात ठेवायचा आहे किंवा लिहून ठेवायचा आहे, जेणेकरून आपल्याला त्या ठिकाणी पुन्हा जे काही डाउनलोड केल्यानंतर, आता डाउनलोड कसं करायचं ते तर मी सांगणारच आहे, परंतु डाउनलोड केल्याच्या नंतर मी आता ऑलरेडी रजिस्टर्ड पासवर्ड वगैरे बनवलेला आहे त्याच्यामुळे मी या ठिकाणी व्हेरीफाय करत नाही त्याला. मी बॅक येतो आणि लॉग इन करतो. मी या ठिकाणी याला साइन इन करतो. साइन इन केल्यानंतर या ठिकाणी तुम्हाला आतील इंटरफेस असा ओपन होईल. या ठिकाणी माय प्रोफाईल असेल. प्लीज व्हेरीफाय युअर अबाउट डिटेल. तर या ठिकाणी व्हेरीफायला काही गरज नाही कारण आपल्याला ऑलरेडी या ठिकाणी दिसतंय. त्या अगोदर जर नवीन विद्यार्थी या ठिकाणी असेल तर त्यांनी अपर ID ABC ID आपला अगोदर बनवून घ्यायचा आहे. त्याच्याशिवाय हे असाइनमेंट जे आहेत तर त्या डाउनलोड करता येणार नाही. जे जुने असतील त्यांचा ऑलरेडी अपर ID किंवा ABC ID जनरेटेड आहे. या ठिकाणी माझं टोटल असं डिटेल सांगत आहे. यानंतर माझं स्टडी सेंटरसुद्धा सांगत आहे. आता मला या ठिकाणी माझं जर ते काही असाइनमेंट आहे तर या ठिकाणी तुम्ही बघू शकता उजव्या साईडला माय असाइनमेंट म्हणून आहे या ठिकाणी. आता या ठिकाणी आपण बघू शकतो की माय असाइन आहे. तर या माय असाइनला आपण क्लिक करणार आहोत आणि क्लिक केल्यानंतर या समोर आपला या ठिकाणी असा आपला पेज ओपन होईल. यामध्ये आता या महत्त्वाच्या सूचना ज्या आहेत तर त्या लक्षपूर्वक बघा जेणेकरून तुम्हाला नंतर अडचण येणार नाही. या ठिकाणी एक बुकलेट म्हणून एक ऑप्शन आहे आणि यानंतर एक स्टेटस आहे. आता मला इथं स्टेटस नाऊ म्हणून सबमिट नाऊ म्हणून म्हणतं आहे का तर मी डाउनलोड करून ठेवलेलं आहे ऑलरेडी माझ्या ज्या उत्तरपत्रिका आहेत तर त्याच्यामुळे हा जो सबमिट नाऊचा जो ऑप्शन आहे तर मला आता हा क्लिक झाला. तुम्हाला तो सुरुवातीला येणार नाही सबमिट म्हणून का तर तुम्ही फर्स्ट डाउनलोड करा म्हणतं ते. सुरुवातीला तुम्ही डाउनलोड करा नंतर मग ते डाउनलोड केल्यानंतर तुमचं लॉगआउट झाल्यानंतर मग पुन्हा लॉग इन केल्यानंतर सबमिट नाऊ म्हणाल तुम्हाला ते. तर ते स्टेटसकडे तुम्ही बघू नका. फक्त या ठिकाणी बुकलेट म्हणून जे आहे ऑप्शन या ठिकाणी तुम्ही सगळ्या ह्या चारही तुमच्या विषयाच्या असाइनमेंट जे आहेत जेवढे काही विषय असेल दुसऱ्या शिक्षणक्रम असतील तुमचे तर सेमिस्टर बघा आणि त्या सेमिस्टरनुसार तुमचे ते डाउनलोड करून घ्या. हे डाउनलोड करून घेतल्यानंतर तुम्हाला या ठिकाणी सगळ्यात अगोदर हे डाउनलोड करायचं आहे. डाउनलोड केल्यानंतर तुम्हाला मी सांगतो की आपलं असाइनमेंट या ठिकाणी अशा पद्धतीने ओपन होतं. आपलं डिटेल ओपन होतं. त्यानंतर आपली आन्सर साठी जे पेज आहे तर हे पेज या ठिकाणी ओपन होतं. या ठिकाणी तुम्ही बघू शकता की पाठीमागे आपल्या यामध्ये आपला PRN नंबरसुद्धा दिसतो. नंतर तुम्ही या ठिकाणी बघू शकता की आता ह्या चारही जेव्हा डाउनलोड होईल त्यानंतर तुम्ही डाउनलोड ऑल क्वेश्चन पेपर म्हणून या ठिकाणी क्लिक करायचं आहे आणि मग या ठिकाणी तुमचं जे काही तुमचं सेमिस्टर आहेत आता हे जे त्या सेमिस्टरचे सर्व त्याच्या सूचना आणि त्याच्या खाली तुमच्या सर्व विषयाचे क्वेश्चन या ठिकाणी तुम्हाला दिसणार आहेत. अशा प्रकारे तुमचं उत्तरपत्रिका डाउनलोड करणे, त्याच्या प्रिंट काढणे, त्याच्यावर प्रत्येक पानासाठी प्रश्नासाठी सेपरेट प्रिंट घेऊन त्या ठिकाणी त्याच्यावर तुमचे उत्तर लिहून अपलोड करायचे PDF बनवून शेवटी तुम्हाला त्या संदर्भामधलं हे आजचा हा व्हिडिओ आहे. या पद्धतीनं तुम्ही तुमच्या उत्तरपत्रिका डाउनलोड केलेल्या आहेत आणि तसेच तुमचे टोटल जो असा सेमिस्टरचा जो पेपर आहे असाइनमेंटचे क्वेश्चन आहे ते सर्व डाउनलोड केलेलं आहे. या संदर्भामधला हा व्हिडिओ असून आवडल्यास नक्की लाईक करा आणि नवीन माहितीसाठी आपल्या चॅनलला नक्की सबस्क्राईब करून घ्या आणि नोटिफिकेशन ऑन करा जेणेकरून आपला कुठला नवीन व्हिडिओ आला तर आपण त्या ठिकाणी अपडेटेड असाल. त्यानंतर तुम्ही त्या ठिकाणी कनेक्टेड होऊ शकता. धन्यवाद. जय हिंद. जय महाराष्ट्र.